हे बघा आपण जवळची ट्रीटमेंट करतोय. खरं तर हे बघा याला इथं चाय पडलेली, तर त्याच्यासाठी मी काल खेकड्या पकडायला नदीला गेलो होतो आवाड्याला, आणि तिथून मी जवळ पकडून आणला होता याला लावण्यासाठी. ह्याच्या पाठचं कारण एवढंच आहे की याच्या इथं बघा दाढीला चाय पडलेली बघा, सर्वीकडे दाढी दिसते, इथं दाढी दिसत नाही बघा त्याला. तर इथं जे खराब रक्त आहे, जवळ काय करतं आपल्या शरीरामध्ये जे युरिया खराब असेल किंवा नसामध्ये ब्लॉकेज असेल किंवा एखाद्याला खजूर असेल, नाईट असेल किंवा एखादी जखम बरी होत नसेल तर किंवा एखाद्या ठिकाणी केस पांढरी होत असतील तर त्या युरियातलं रक्त खराब असतं. आणि जळू काय करतो की त्या लाळूतून अँटीबायोटिक सोडून ते खराब रक्त आपण खिसून काढतो आणि तिथला युरिया तो तेवढा कव्हर करतो. तर याची या गालावरती झाडीवरती चाळी पडली आहे, त्या उपचारासाठी आपण त्या जवळ लावलेला आहे. आता तो जवळ त्याला आता आपण जवळ लावलेला आहे, आता हळूहळू ते रक्त शोषल. हे बघा जवळ आपल्या लाळमधून एखादी खराब जागा पकडतं आणि त्या अँटीबायोटिक म्हणून ते खराब रक्त शोषून ते बघा कमीत कमीत 1 इंच आणि दरक्षीसारखं फुगल बघा. थोड्या वेळ आपण जरा थांबूया, तर ते थोडं अजून मोठं होईल बघा. यो जवळ बघा आता कसा थोडा फुगत चाललाय, म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्या बॉडीमधलं खराब रक्त पिण्यासाठी सुरुवात केली आहे बघा त्याने. ते फुगलेलं आहे, अजून ते कमीत कमी याच्यात 3 पट तरी फुगल आणि ते 3 पट फुगल्यानंतर ते अख्ख्या या बाजूचं रक्त ते सर्व खिसून काढेल. त्यानंतर याची 100% जी चाई बरी होणार आणि त्या दाढीवरती केस उगवणार. हा माझा पुस्तकी अनुभव नाही, हा माझा प्रॅक्टिकल जीवनातला अनुभव आहे. असे प्रयोग मी पहिले स्वतःवरती बरेच केलेले आहेत. म्हणजे पायातली जखम असेल किंवा हात दुखत असेल किंवा जर गुडघा दुखायला लागला तर मी मधमाशी लावतो. पण ते कुठल्या मावाची मधमाशी लावायची, साध्या लावायची, साध्या लावायची का आगी मावाची लावायची, त्याचा सुद्धा अभ्यास पाहिजे. हे माझं कंबरचं दुखायला लागलं तर मी ती मधमाशी लावतो. मधमाशी काय करते, तुझं पॉयझन आपली ते सूज अजून सुजवते, जे आपली जी जखम असते, जे दुखणं असतं ते अख्खं ते खिसून काढते. त्याच पद्धतीने जवळ त्याच पद्धतीने काम करत असतो. कोणी उठून सुटून कोणाला जवळ लावू नका. ते त्याला आयडिया पाहिजे, ज्ञान पाहिजे, थोडंफार पुस्तकी ज्ञान नसलं तरी चालेल, पण अनुभवी ज्ञान नक्की पाहिजे. हे बघा जवळ आपण साय पडलेल्या ठिकाणी लावलं होतं, तर त्यानं जेवढं पाहिजे तेवढं रक्त पेलं आणि आपणच सोडून दिलेलं आहे. तर आता हे